नमस्कार मित्रांनो, जेबी अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण नवीन जाहिरात आल्यावर फॉर्म भरताना कोणत्या 5 चुका टाळाव्यात तर आपण वर्षभर अभ्यास केला आणि फॉर्म भरताना एका चुकीमुळे संपूर्ण स्वप्न आपले तुटून गेले। अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं। मग अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत, चुका आहेत ज्या आपल्याकडून झाले नाहीत पाहिजेत, जेणेकरून आपण फॉर्म भरताना व्यवस्थित भरून मेरिट लिस्टला आपलं नाव आलं पाहिजे। तर त्यासाठी काय करायला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा पहिला, जाहिरात नीट न वाचणे ही चूक असते। म्हणजे घाईघाईमध्ये आपण काय करतो, फॉर्म भरून टाकतो, संपूर्ण जाहिरात वाचत नाही, वय काय आहे, पात्रता काय आहे, अटी काय आहे, ह्या गोष्टी आपण बघतच नाही, हे पाहणं गरजेचं आहे। दुसरी चूक, कागदपत्रांची तारीख, कागदपत्रावर कोणत्या तारखा आहेत, नॉन क्रिमिलेअर आहे का, किंवा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपली कागदपत्र आहेत का, याची खात्री करणं गरजेचं आहे। हे विद्यार्थ्यांकडून होत नाही। तिसरी चूक आहे सेंटर निवडणे। परीक्षा केंद्र निवडत असताना घाई केली जाते। आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरापासून जे जवळचं आणि सोयीचं सेंटर आहे ते निवडणं गरजेचं आहे। आणि चौथा मुद्दा येतो, फोटो आणि स्वाक्षरी आपण अपलोड करत असताना धुसर फोटो नसला पाहिजे, चुकीची स्वाक्षरी नसली पाहिजे, कारण फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। त्यामुळे स्पष्ट फोटोज अपलोड करणं गरजेचं आहे। आणि 5वा मुद्दा जो आहे, तर शेवटच्या तारखेची वाट पाहणं। बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये हे घडतं। त्यामुळे होतं काय, तर सर्व्हर डाऊन होणे किंवा किमान 5 दिवस आधी तुम्ही फॉर्म सबमिट करणं गरजेचं असतं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सेंटर आपण जरी निवडलो असलो तरी बाहेर म्हणजे आउटसाइड, सिटी आउटसाइड सेंटर आपल्याला भेटण्याची शक्यता असते लेटने आपण फॉर्म भरल्यामुळे। त्यामुळे ह्या चुका तुमच्याकडून झाल्या नाही पाहिजेत। तर मित्रांनो, तुम्ही सध्या कोणता फॉर्म भरला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन भरती अपडेटसाठी जेबी अकॅडमीला आत्ताच फॉलो करा। आपण इथंच थांबूया। धन्यवाद।